तुम्हाला अक्षय तृतीयाबद्दल माहिती आहे का? नसेल माहिती तर जाणून घ्या. मी थोडी माहिती देणार आहे. स्वागत आहे दगडी फॅमिली चॅनलमध्ये, तुमचे सहर्ष स्वागत आहे. अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक असून या दिवशी दान, पूजा, अक्षय पुण्य देते. या दिवसाची मुख्य कथा पांडव आणि अक्षय पात्राची आहे, ज्यात श्रीकृष्णाने वनवासात पांडवांना अन्नाचा साठा कधीही न संपणारे पात्र दिले. तसेच या दिवशी धर्मदास नावाच्या व्यापाराची कथाही प्रचलित आहे. अक्षय तृतीया हा वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जाणारा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी केलेले दान, पूजा, शुभ कार्य, उदाहरणार्थ लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय चिरकाल सुख आणि फळ देतात, अशी धारणा आहे. अक्षय तृतीयेला आपण पूजा कशी मांडावी? अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. घराच्या देवघरात एका पाटावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती फोटो स्थापित करावा आणि पाटाच्या बाजूला तांदळाची रास ठेवून एक कलश स्थापन करावा आणि तुपाचा दिवा लावून पूजा सुरू करावी. अक्षय तृतीयेला करा केळीची पूजा करण्याची प्रथा आहे. करा म्हणजे लाल रंगाचा माठ व केळी म्हणजे आपली लाल रंगाची केळी. काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा माठ असे पूजण्याची परंपरा आहे, कारण ते समृद्धी आणि मातृदेवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे केळी म्हणजे स्वर्गीय माता, करा म्हणजे स्वर्गीय पिता, अशी याची ख्याती आहे. ही भांडी मातीची आणि पाणी भरण्यासाठी उपयुक्त असतात. या दिवशी करा केळी खरेदी करणे व त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी मृत्तिका म्हणजे माती पूजन करून शेतकरी पेरणीची सुरुवात करतात. अक्षय तृतीयेला दान, पुण्य आणि नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच ही पूजा घरात अन्नधान्याची भरभराट आणणे अशी धारणा आहे. थोडक्यात करा केळी ही आपल्या पूर्वजांच्या आणि निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. नैवेद्यासाठी आपण गोडाधोडाचा स्वयंपाक करावा आणि तो करा केळीच्या पुढे ठेवावा, देवाला अर्पण करावा, अशी पद्धत आहे. आणि अक्षय तृतीयेपासूनच आंबा खायला सुरुवात होते. आंब्याचे आगमन होते आपल्या घरात आणि त्यासाठी आपण आता रस पण करत आहोत. चला तर बघू आता कसा आपला आमरस तयार होतोय. आंबे धुवून घेऊन त्याचा गर काढत आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, भरपूर असा आंब्याचा गर आपण काढून घेतला आहे. तो आता मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊन बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये वेलची आणि दूध ॲड करणार आहोत. हा बघा, आपण गर काढून घेतलेला आहोत. हे बघा, चांगला घट्ट असा गर निघालेला आहे. आता याच्यात थोडेसे दूध ॲड करूया. आत्ता आपण याच्यात दूधसुद्धा टाकणार आहोत, तुम्ही बघू शकता. बघा, दूध ॲड करून खूप सुंदर असा आमरस तयार झालेला आहे. आमरस घट्ट झाल्याने पुन्हा एकदा यात दूध ॲड करण्यात आलेले आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आभार आहे.